आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे चटके आता उद्योग व्यवसायाला देखील बसतायत आणि त्याचा चटका जो आहे तो कर्मचाऱ्यांना देखील बसण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। औद्योगिक वापराच्या गॅस पुरवठ्याचा प्रश्न हा युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून जाणवू लागला असून त्यामुळे लघु उद्योजक अडचणीत सापडले। नाशिक, अहमदनगर आणि संभाजीनगरमधील MIDC मध्ये शेकडो कंपन्यांना गॅस अभावी उत्पादन बंद करावं लागतंय। ऑटोमोबाईल, फार्मास्युटिकल आणि स्टील उद्योगांना याचा सर्वाधिक फटका बसला। शेकडो कारखान्यांमधील उत्पादन प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली असून हजारो कामगारांच्या उदरनिर्वाहाचा हा प्रश्न ऐरणीवर आला। ही गॅस टंचाई अशीच कायम राहिल्यास आणखी कंपन्या बंद होण्याची भीती असून यामुळे आणखी हजारो कामगारांना घरी बसावं लागण्याची भीती व्यक्त केली जाते। अनेक कंपन्यांसाठी आणि त्यांच्या उत्पादनासाठी विविध प्रक्रियांसाठी औद्योगिक गॅसच्या वापराची आवश्यकता असते, परंतु हा पुरवठा बंद पडल्यानं उत्पादनही ठप्प झालंय। आम्हाला 3 टन गॅस दररोज लागते, पण 11 तारखेपासून सप्लाय पूर्णतः बंद आहे, टोटली बंद आहे। म्हणून आमची दोन्ही लाईन थांबलेली आहे, उत्पादन दोन्ही लाईनवर बंद आहे। माझ्याकडे सुमारे 500 कामगार कामावर आहे आणि 80 टन दररोजचा बिस्किटचं उत्पादन आहे। 60 टन ग्लुकोज बिस्किट बनतो आणि 20 टन क्रीमचं बिस्किटचं उत्पादन आहे। इंडस्ट्रीची जी वाट लागली आहे आणि दिवसोदिवस एक मटेरियलचा रेट जे आहे वाढतच चाललाय। प्लास्टिक इंडस्ट्री बोला किंवा स्टील इंडस्ट्री बोला, दर इंडस्ट्रीला त्याचा एक्सपोर्टचा इंडस्ट्री आहे, एक्सपोर्टचं मटेरियल ऑर्डर आहे, बनवून ठेवलेलं आहे, पण ते एक्सपोर्ट होत नाहीये। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।